नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दे दाता के नाम तुझको अल्लाह रखे, अशा याचना, विनवण्या आणि अक्षरशः हातापाया पडणं असं चालू आहे. हे कोण करतंय? या याचना कोण करतंय? गेल्या आठवडाभर, एक दोन दिवस नाही, एक आठवडाभर अक्षरशः गयावया याचना केल्या जात आहेत. आणि याचना करणारे आहेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. हे यांना अमेरिकेला पाठवलंय 7 दिवसांपूर्वी, 8 दिवसांपूर्वी. आणि अमेरिकेमध्ये जाऊन जयशंकर रोज विनवण्या करतायत. कोणाच्या करतायत? डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमच्या. कशासाठी? तर डोनाल्ड ट्रम्पचा 20 तारखेला इनॉग्रेशन सेरेमनी आहे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून. म्हणजे आपल्याकडे जसं शपथविधी म्हणतात तसं अमेरिकेमध्ये इनॉग्रेशन सेरेमनी म्हटलं जातं. आता झालं असं, पहिले तर खूप ढोल वाजवून झाले, ट्रम्प आणि माझी कशी मैत्री आहे, कशी घट्ट मैत्री आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि अमेरिकेमध्ये इनॉग्रेशन सेरेमनीला कुठल्याही परदेशी पाहुण्याला बोलवण्याची प्रथा नाही. अशी कुठलीच आत्तापर्यंत इनॉग्रेशन सेरेमनी झाला नाही जिथं कुठल्या तरी दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला निमंत्रित केलं असेल. हे असल्या प्रकारचे फडतूस इव्हेंट हे फक्त नरेंद्र मोदींनी केलेत. त्यांची 2014च्या शपथविधीच्या वेळेला नवाज शरीफांपासून हसीना शेखपासून सगळेजण बोलावून घेतले होते भारतामध्ये शपथविधीच्या दिवशी. आता नेमकं यावेळेला असं झालंय की डोनाल्ड ट्रम्पनी या इनॉग्रेशन सेरेमनीसाठी सर्वात पहिल्यांदा चीनच्या शी जिनपिंगला निमंत्रित केलं की तुम्ही या म्हणजे उपस्थित राहावं या इनॉग्रेशनला. त्याची गंमत अशी झाली की शी जिनपिंगनी सांगितलं मी नाही येणार म्हणून. म्हणजे शी जिनपिंगनी नकार कळवून टाकला, तुमच्या या शपथग्रहणला वगैरे इनॉग्रेशनला मी काही येणार नाही. आता चीनने नकार दिल्यानंतर पुन्हा डोनाल्ड ट्रम्प ही आपले आयफोनच्या जशा आवृत्त्या आहेत की आयफोन 15, मग आयफोन 15 प्रो, मग प्रो मॅक्स, तसं डोनाल्ड ट्रम्प हे नरेंद्र मोदी प्रो मॅक्स आहेत. त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पनी चीन नकार देतो म्हटल्यानंतर त्यांनी हंगेरीच्या पंतप्रधानाला बोलवलं, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानाला बोलवलं, इटलीच्या पंतप्रधानाला बोलवलं, असं अनेक जणांना बोलवायला सुरुवात केली. पुन्हा त्यात गंमत अशी झाली की या प्रो मॅक्स व्हर्जननी डोनाल्ड ट्रम्पच्या मोदींना बोलवलंच नाही. आता मोदींना बोलवलं नाही आणि मोदी तर इतका डंका वाजवतात की माझी कशी मी विश्वगुरू आणि जगाचं म्हणजे मी ग्लोबल लीडर आहे असंच स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतात. भाषा एकही येत नाही, पण म्हणजे टेलिप्रॉम्प्टर शिवाय तर हिंदी पण बोलू शकत नाहीत. हे पण फसगत झालेली आपण बघितली होती. आता डोनाल्ड ट्रम्प बोलवतच नाहीये, निमंत्रितांच्या यादीत पण नाही, गेस्ट लिस्टमध्ये पण त्यांना घेतलेलं नाही. आणि हे तिकडे जाऊन उपयोग होणार नाही, स्वतःहून बळबळ जाऊ शकतात. म्हणजे तेवढं गळेपडूपणा खूप आहे मोदीमध्ये. पण अमेरिकेला गेल्यानंतर सुद्धा जर का त्या इनॉग्रेशन सेरेमनीला जाताच येणार नसेल, कारण त्या इनॉग्रेशन सेरेमनीला फक्त निमंत्रित असतात आणि ते स्थानिकच, वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टचे जस्टिसेस तिथं असतात, चीफ जस्टिस असतात, इतर वेगवेगळ्या एजन्सीजचे प्रमुख तिथं बोलवलेले असतात, काही सन्माननीय उद्योगपती, नागरिक असे पण त्या ठिकाणी बोलवलेले असतात, काही स्कॉलर्स बोलवलेले असतात. आता झालंय असं पंचायत की हे ना स्कॉलरमध्ये आहेत, यांची काय शाळेत कुठपर्यंत शिकले का नाही शिकले ते पण अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही. त्याच्यानंतर हे काही उद्योगपती नाही, यांचे उद्योग खूप आहेत, पण यांच्या उद्योगांचा पती वेगळाच आहे कोणतरी, अडाणीसारखा, त्यामुळे ते पण याही कॅटेगरीमध्ये येत नाही. हे काही स्टेट्समन म्हणून म्हणवले जातील असं नाही. म्हणजे ज्या पद्धतीची भाषणं जगातल्या सगळ्या एम्बसीजनी त्यांच्या देशांना कळवली असतील यांच्याबद्दलची, दीदी ओ दीदी वगैरे वगैरे वगैरे, तर त्यामुळे तोही विषय नाही की यांच्यात स्टेट्समनशिप पण नाही. मग कुठल्या कॅटेगरीत बोलवायचं? फक्त भारताचं पंतप्रधान म्हणून आणि फक्त नरेंद्र मोदी असं म्हणायला लागले किंवा त्यांचा भक्त संप्रदाय जो सगळा बिंडोक आहे तो असं म्हणायला लागला. पण याच्या मागे कारण आहे, का नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलं जात नाहीये आणि का जयशंकरला, परराष्ट्र मंत्र्याला, ज्याचं वर्णन मी ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी, न्यूनगंडातून आलेला अतोनात उर्मटपणा म्हणजे जयशंकर, म्हणजे नरेंद्र मोदी, म्हणजे मोहन भागवत, म्हणजे अमित शहा, हे सगळेच संघ परिवारातले. पण हा एस जयशंकर इतक्या उर्मटपणाने तिथं प्रेस कॉन्फरन्सेस घ्यायचा. आणि आधीचे जे स्टेट सेक्रेटरी होते अमेरिकेचे, म्हणजे तिथं परराष्ट्र मंत्र्याला स्टेट सेक्रेटरी म्हणतात, तर स्टेट सेक्रेटरी ब्लिंकन वगैरे यांच्याबरोबर ज्या ॲरोगंटली त्यांनी जॉईंट ॲड्रेसेस केले त्या सगळ्या अमेरिकेने बघितलेल्या आहेत, अमेरिकेतल्या मीडियाने बघितल्या आहेत. ते जयशंकर 8 दिवस
एका देशाचा परराष्ट्र मंत्री फक्त याचना करतोय की काही करून आमच्या या नरेंद्र मोदीला बोलवा तुमच्या ह्याच्यात. आता याची कारण आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी हे बघितलेलं आहे. ते हाऊडी मोडी नावाचं एक प्रकार ह्युस्टनला झाला होता टेक्सासमध्ये. आणि टेक्सासमध्ये ह्युस्टनला तो हाऊडी मोदी कार्यक्रम झाला. तिथं नरेंद्र मोदींनी अमेरिकेतल्या निवडणुका चालू असताना डोनाल्ड ट्रम्पच्या बरोबर येऊन अब की बार ट्रम्प सरकार असं केलं. म्हणजे मुळात ती भारताच्या लोकशाहीसाठी भारताचं एक सार्वभौम राष्ट्र म्हणून अत्यंत शर्मेची गोष्ट होती. भारताने 75 वर्षात कधीही कुठल्याही देशाच्या इलेक्ट्रोल प्रोसेसमध्ये अशा पद्धतीने वक्तव्य केलेली नाहीत. ही या दिवट्याने पहिल्यांदा केली अमेरिकेत जाऊन ह्युस्टनला त्या हाऊडी मोदीच्या इथं. आता ते झालं, त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प निवडूनच नाही आले. आता पुन्हा निवडणुका लागल्या. आता या निवडणुका लागल्यानंतर पुन्हा या आपल्या नॉन बायोलॉजिकल प्राण्याचा अंदाज असा की कमला हॅरिस निवडून येतील. आणि नेमकं सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये होते त्या युनायटेड नेशन्सच्या जॉईंट याला ऍड्रेस करायला. आणि तिथे असताना आणि अमेरिकेतला प्रचार सुरू झालेला होता निवडणुकांचा. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ठिकाणी जाहीर वक्तव्य केलं की नरेंद्र मोदी इज माय गुड फ्रेंड अँड आय वुड लव्ह टू मीट हिम. माझे अतिशय चांगले मित्र आहेत मोदी आणि मला त्यांना भेटायला फार आवडेल असं ते बोलले. त्याच्यानंतर नरेंद्र मोदींकडून त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया नाही. फोन सुद्धा केला नाही डोनाल्ड ट्रम्पला. भारताच्या परराष्ट्र खात्यातर्फे एक प्रेस रिलीजमध्ये असं सांगितलं गेलं की नरेंद्र मोदींच्या आयटिनरीमध्ये अमेरिकेतल्या अशा कुठल्याही मिटिंगचा समावेश केलेला नाही. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प बरोबर मिटिंग ही या संपूर्ण दौऱ्यामध्ये प्लॅन केलेली नाही असं परराष्ट्र खात्यातर्फे सांगितलं. म्हणजे अनुल्लेखामध्ये नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्पला मारण्याचा प्रयत्न केला. ते संघाची पद्धत आहे, त्या पद्धतीने त्यांनी तो प्रकार केला. आता हे डेफिनेटली डोनाल्ड ट्रम्पला लागलं. त्याचा आणखीन एक भाग, जसा नरेंद्र मोदींचा गौतम अडानी आहे तसा डोनाल्ड ट्रम्पचा एलॉन मस्क आहे. आता एलॉन मस्कला आणि एलॉन मस्कच्या ट्विटरला नरेंद्र मोदी सरकारने खूप हैराण केलं. अनेक वेळेला नोटिसेस दिल्या. आत्ता अगदी रिसेंटली त्या तडीपारनी लोकसभेमध्ये जे वक्तव्य केलं त्याच्यावरती जे सगळीकडे गदारोळ उडाला आणि तो व्हिडिओ ट्विटरवरती खूप व्हायरल झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे त्यांनी वाईट बोलले, वाईट पद्धतीने अपमान केला, तो व्हिडिओ फिरला. तो व्हिडिओ फिरल्यानंतर तडीपारनी ट्विटरला एक पत्र पाठवलं की ते सगळे व्हिडिओ काढून टाकावे. ट्विटरने सांगितलं नाही काढणार. तर अशी ट्विटरवर दादागिरी करण्याचा प्रकार भरपूर मोदी सरकारने केला. एलॉन मस्कला भारतामध्ये त्याची जी इलेक्ट्रिक कार आहे टेस्ला ती आणण्याचा खूप त्याची इच्छा होती आणि त्यावरती त्याला भारत सरकारने काही परवानगी दिली नाही आणि त्यामुळे टेस्ला अजूनपर्यंत भारतात येऊ शकले नाही. या व्यतिरिक्त एलॉन मस्कनी स्टारलिंक नावाचं एक ग्लोबल इंटरनेट नेटवर्क तयार केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये सर्व सॅटेलाइट्स म्हणजे शेकडो सॅटेलाइट्स पृथ्वीभोवती असतील आणि कुठल्याही प्रकारची फायबर ऑप्टिक केबल नाही, कुठल्याही प्रकारची टेलिफोन केबल नाही, टेलिकम्युनिकेशन केबल नाही, काहीच नाही. संपूर्णपणे वायरलेस असं स्टारलिंकचं इंटरनेट नेटवर्क असणार. आता त्या स्टारलिंकच्या इंटरनेट नेटवर्कला सुद्धा मोदी सरकारने परवानगी दिली नाही. कारण आणखीन एक दुसरा मालक आहे त्यांचा, मुकेश अंबानी नावाचा. हे असं जर का स्टारलिंकला परमिशन दिली तर मुकेश अंबानीच्या जिओचं काय होईल? त्याला कुत्रा विचारणार नाही त्या जिओला. आणि हे होऊ नये म्हणून एलॉन मस्कला परवानगी दिली नाही. आता एलॉन मस्क त्याचं काहीतरी तर वेटेज तिथं वापरेल डोनाल्ड ट्रम्प बरोबर. जसं गौतम अदानी इथं वापरतो, मुकेश अंबानी वापरतो, अनिल अंबानी वापरतो मोदींबरोबर. हे दोघं तिघं आहेत ना की जे मोदींवरती धोरणात्मक बंधनं आणतात निर्णय घ्यायला. तसा एलॉन मस्क आणू शकतो. त्याच्या पलीकडची आणखीन एक गोष्ट की गौतम अदानींच्या विरोधामध्ये अमेरिकेतल्या न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झालंय, इंडाइटमेंट दाखल झालंय. त्याची आता सुनावणी सुरू होईल. आता अशा केसेसमध्ये जनरली म्हणजे आत्तापर्यंतचा एक महिनाभरापूर्वीचा जर इतिहास बघितला
तर भारतातल्या सरकारी पब्लिक सेक्टर मधल्या कंपन्यांना, मग ते इंडियन रेल्वेज असेल, ते इस्रो असेल किंवा आणखीन कुठल्या संस्था आहेत, DRDO असेल, या संस्थांना अमेरिकेतल्या कंपन्यांनी लाच दिली. याबद्दल अमेरिकेमध्ये खटला दाखल झाला असाच, आणि त्याबद्दल अमेरिकेतल्या 3 कंपन्यांना, त्यात ओरॅकल सुद्धा आहे, $200 मिलियन आसपासचा दंड सुनावला गेला. पण प्रॉसिक्युशन म्हणजे खटला होणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही दंड भरतो असा गौतम अदानीला जर का इंडाक्टमेंट नंतर जर दंड लावला, कारण गौतम अदानींनी अमेरिकेतून प्रचंड पैसा उभा केलेला आहे, वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे बॉन्ड्स त्यांनी तिथं रेज केलेत. आत्ता रिसेंटली त्यांनी $600 मिलियन काहीतरी अमेरिकेमध्ये रेज केले होते असेच बॉन्ड्सच्या मार्फत. आता अमेरिकेने जर का काही $1 बिलियन समजा गौतम अदानीला दंड लावला तर काय होईल? म्हणजे मग अदानीला वाचवण्यासाठी या नॉन बायोलॉजिकल प्राण्याला अमेरिकेला जाण्याची इतकी धडपड चालू आहे की असं काही होऊ नये. ही त्यातली एक बाब. दुसरे बाब, त्या गुरपवंत सिंग पन्नूच्या खुनाच्या प्रयत्नाचा खटला सुद्धा अमेरिकेत दाखल झालाय, आणि गुरपवंत सिंग पन्नूच्या खुनाचा खटला न्यूयॉर्कच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे दाखल झालेला असताना त्याच्यामध्ये आपल्या गावठी जेम्स बॉन्ड अजित डोवलवरती अरेस्ट वॉरंट निघालं, आणि त्या गुरपवंत सिंग पन्नूच्या खुनाच्या प्रयत्नाच्या केसमध्ये कॅनडामध्ये जो निज्जरचा खून झाला त्याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा त्या एव्हिडन्समध्ये आहे अमेरिकेतल्या न्यायालयात. पुन्हा कॅनडाच्या बाबतीमध्ये, निज्जरच्या खुनाच्या बाबतीमध्ये तिथल्या भारताच्या हाय कमिशनरला सुद्धा हजर करा म्हणून मागणी केली होती कॅनडातल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजनी. त्यांनी तिथं तर थेट अमित शहाचं पण नाव घेतलं की सगळं त्याच्या इशाऱ्यावरती, तडीपारच्या इशाऱ्यावर चाललं होतं. त्यामुळे हे सरकार नाहीये, ही गँगस्टर्स आहेत, माफियासारखे. आता ह्या सगळ्यामधून समजा गावठी जेम्स बॉन्डला वाचवायचं असेल किंवा तिकडे तडीपारला वाचवायचं असेल तर अमेरिकेच्या सांगण्यावरून कॅनडा कदाचित ऐकेल. त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध गेल्या शेकडो वर्षांपासून आहेत, एकमेकांचे शेजारी राष्ट्र आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये कॅनडावरती सुद्धा थोडासा दबाव आणावा म्हणूनही यांना ट्रम्पला मिठ्या मारण्याची इच्छा झाली असेल. आता अचानक काही महिन्यापूर्वी निवडणूक चालू असताना तर त्यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमात भेट सुद्धा नव्हती आणि फोन सुद्धा केला नाही डोनाल्ड ट्रम्पला. तर आता एलॉन मस्क पण आहे, डोनाल्ड ट्रम्पचा केलेला अपमान पण आहे, आणि हे जे अमित शहा, अजित डोवल यांच्यापासून सगळ्यांची जी, आणि गौतम अदानी यांच्या निमित्ताने जी लाचारी निर्माण झालेली आहे त्याच्या पोटी हे आता सगळं तिकडे भयंकर एक शोचनीय, दयनीय चित्र एस जयशंकर यांच्यामुळे उभं राहत आहे. यात आणखीन एक फॅक्टर येतो, तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचे जे सपोर्टर्स आहेत अमेरिकेतले, ज्यांना व्हाईट सुप्रमसिस्ट म्हटलं जातं, त्यांनी भारतातल्या अमेरिकेमध्ये असलेल्या हिंदूंबद्दल काय बोललेत तो पण व्हिडिओ आहे. Cockroaches and parasites wiping cow dung on their face and then like sleeping with white men's wives, you know, because, oh, well, he's a doctor and I could have a better life over here, you know, and then the next thing you know, you're with some fat, fupa, stinky, like disgusting cow dung ridden dot head Indian that will never assimilate into your culture ever. They brush their teeth with this stuff. They eat soup that's this stuff. They're disgusting, parasitic people. And then we want to embrace them. And then Fox tells you how excited you should be that all of these Indians are coming here and that we're going to be so much more intellectually advanced and technologically sound because of the Indians. No, they are third world parasites and they're pieces of crap and they're terrible people who have no moral ground or upstanding. And you're right, they don't value the human life and they gang rape women. That's who these people are. ते तर असं म्हणतात की हे जनावरांसारखे आहेत. या शब्दांमध्ये निर्भत्सना केलेली आहे अमेरिकेतल्या भारतीय हिंदूंची, आणि यांना येऊ देऊ नका, यांना हाकलून द्या. ऑलरेडी अमेरिकेमध्ये इल्लीगल इमिग्रंट्स आहेत. ऑलरेडी अमेरिकेमध्ये असलेल्या या बेकायदेशीर घुसखोरांच्या विरोधामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी जाहीर वक्तव्य केलंय की वेळ प्रसंगी मिलिटरीचा वापर करेन पण हे सर्व इल्लीगल इमिग्रंट्स हाकलून देईन. आता ह्या इल्लीगल इमिग्रंट्समध्ये भारताचे किती इल्लीगल इमिग्रंट आहेत अमेरिकेत? 12 लाख. 12 लाख बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसलेले लोक आहेत. या 12 लाखापैकी 5.5 लाख गुजराती आहेत. त्यामुळे यांना सुद्धा डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकन आर्मीच्या मदतीने हुसकून द्यायचं म्हणतोय, परत पाठवून द्यायचं म्हणतोय. आणि मग हा आपला नॉन बायोलॉजिकल प्राणी कुठल्या तोंडाने पुन्हा गुजरातमध्ये जाईल? लय धोके तर घेतले डोनाल्ड ट्रम्प बरोबर. आणि डोनाल्ड ट्रम्प दिल्लीमध्ये आलेला असताना, राष्ट्रपती असताना दिल्लीमध्ये तर दंगली चालू होत्या, हिंसाचार चालू होता. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला माहिती आहे नरेंद्र मोदी काय आहे. डोनाल्ड ट्रम्पला अहमदाबादला गेला तेव्हा माहिती आहे की कसं अहमदाबादमधल्या सर्व मुस्लिम वसाहतींच्या भोवती हे पडदे लावले गेले होते आणि आतमधलं काहीच कोणाला दिसणार नाही बाहेरून जाणाऱ्यांना, ही सगळी व्यवस्था केली होती. त्यामुळे त्यांना माहिती आहे हा माणूस काय आहे. त्यांना हे माहिती आहे डोनाल्ड ट्रम्पला की चीनच्या बाबतीमध्ये भारताने कशी नांगी टाकलेली आहे. नरेंद्र मोदींनी 4000 चौरस किलोमीटरची जमीन ही चीनला जवळजवळ देऊन टाकलेली आहे. आणि जर चीन मधून भारतामध्ये कोणी घुसलंच नव्हतं आणि घुसलेलं नव्हतं असं मोदीच क्लीन चिट देत होता चीनला, तर चीन बरोबर चर्चेच्या 35 राऊंड मीटिंगमध्ये काय चर्चा करत होते जर काहीच झालेलं नव्हतं. त्या पँगयाँग लेकवरती आम्ही मागेही तो फोटो दाखवला होता. पँगयाँग लेक 3 इडियट्स पिक्चर मधला शेवटचं दृश्य असलेला, त्याच्यावरती चीननी पूल बांधलाय. आता ते चीनच्या ताब्यात असल्यासारखी अवस्था आहे. आणि या परिस्थितीमध्ये ब्रिक्सच्या नावाने पण खूप मिठ्या मारून झाल्या. ब्रिक्समध्ये पाकिस्तानला येऊ देऊ नका वगैरे सगळं जयशंकरन मोदींनी केलं. ऑलरेडी अमेरिकेचं कॉन्फ्लिक्ट सुरू झालेलं आहे रशियाबरोबर युक्रेनच्या वॉरमुळे. त्यात चीन हा अमेरिकेसाठीचा असलेला सर्वात मोठा धोका आणि स्पर्धक आणि शत्रू राष्ट्र आहे. आता या शत्रू राष्ट्रासमोर नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीने नांगी टाकलेली आहे हेही डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमला माहिती आहे. त्यामुळे चीनच्या बाबतीमध्ये याच्याकडून काही उपयोग आहे का डोनाल्ड ट्रम्पला? तर कवडीचा उपयोग नाही, म्हणजे उपयोग मूल्य 0 आहे. वर हे सगळेजण ब्रिक्समध्ये डॉलरायझेशन, डॉलर ही आंतरराष्ट्रीय चलन म्हणून राहू नये म्हणून ब्रिक्सची वेगळी करन्सी असावी याबद्दल पण चर्चा करायला लागले होते. भारताने करार पण केले काही देशांबरोबर की इंडियन रुपीजमध्ये ट्रेड करूयात आपण. आणि मग डोनाल्ड ट्रम्पनी हे केल्या, धमकी दिली की असला दुसरे कुठले चलन काढण्याचा प्रकार केलात तर त्याचे फार वाईट परिणाम होईल आणि 100% आम्ही तुमच्यावरती एक्स्ट्रा हे लावू, ड्युटीज लावू, म्हणजे तुमच्या भारतीय वस्तूंवरती आणि चीनच्या आणि रशियाच्या वस्तूंवरती. हे त्यांनी धमकी देऊन टाकली. त्यामुळे पुन्हा यांनी शेपूट घातलं. आता यांना काहीही पर्याय नाहीये. आणि हे जर बोलावलं नाही अंतिमतः 20 तारखेच्या आत जर का नाही बोलावलं तर मग हा नॉन बायोलॉजिकल प्राणी आरशात स्वतःचं तोंड नाही पाहू शकणार भारतात. आणि भक्त संप्रदायाला तर काय होईल मला कल्पनाच करवत नाहीये. आत्ता परवा अजमेर शरीफच्या दर्ग्याच्या खालती मंदिरे म्हणून दावे करत होते. काल का परवा नरेंद्र मोदींनी त्या 813व्या उरुसला अजमेर शरीफच्या सादर पाठवण्याचा निर्णय घेतला. आता ते सगळे भक्त संप्रदाय तोंड झोडू का भारत सोडू अशा अवस्थेवरती आलेले आहेत. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी भारतासारख्या जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या, सर्वात मोठी लोकशाही असं म्हणावल्या जाणाऱ्या देशाचा परराष्ट्रमंत्री एक याचकाच्या भूमिकेत, भिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये तिथं ठेवलेला आहे. सुब्रमण्यम स्वामी तर त्याला वेटर म्हणतायत. वेटर सारखा तिथं गेलेला आहे तो आणि इज वेटिंग. या अवस्थेमध्ये भारताची सार्वभौमता एका माणसाच्या इगोसाठी लाचार केलेली आहे आणि जग बघतंय अख्खं त्या लाचारीकडे. आजच्या या इजी न्यूजच्या भागामध्ये इतकंच. पण हे इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करावं सांगा. धन्यवाद.